Practice at 9.2, question number 9. There are 25 persons in a tent which is conical in shape. Every person need an area of 4 square meter. The total area किती असेल? Total area of base म्हणून आपण is equals to number of persons multiplied by area need for each person. किती आहे person? 25 multiplied by number of persons 25 multiplied by area 4 square meter. So total area will 100 square meter. Total area of base झाला 100 square meter. आता total area of base असणारे म्हणजे असणारे पाय r square is equals to 100. आता व्हॉल्यूम माहिती मला, व्हॉल्यूम काय असतो 1/3 पाय r स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय h. असं का लिहिलं मी? कारण इथं पाय r स्क्वेअरची व्हॅल्यू अगोदरच आहे. सो 1/3 into 100 मल्टिप्लाइड बाय h आहे माझ्याकडे 80. सो हा काय होणार आहे 3 1 3 3 6 18. सो 600 क्यूबिक मीटर. किती झाला एरिया? सॉरी व्हॉल्यूम 600 क्यूबिक मीटर. हेच आपल्याला त्यांनी विचारलं होतं. नंबर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला हाईट दिली आहे 2.1 मीटर, डायमीटर दिलाय 7.2 मीटर. आता डायमीटर दिलाय मग मी रेडियस काढू शकतो. रेडियस काय असेल डायमीटर अपॉन 2, 7.2 अपॉन 2 हा होईल 3.6 मीटर. रेडियस आहे 3.6 मीटर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ ऑर्डर. व्हॉल्यूम काढायचं आपल्याला. व्हॉल्यूम असतं V इज इक्वल्स टू 1/3 पाय r स्क्वेअर, h इज इक्वल्स टू 1/3 इंटू पायची व्हॅल्यू मला त्यांनी सजेस्ट केली आहे 22/7. सो r स्क्वेअर आहे 3.6 चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय h माझ्याकडे 2.1. त्याला मी काय करतो 1/3 इंटू 22/7 मल्टिप्लाइड बाय 3.6 चा स्क्वेअर येणार आहे 12.96 मल्टिप्लाइड बाय 21/10. म्हणजे हा काय होईल? कॅन्सल होईल. जर मी हा गुणाकार केला पूर्ण तर मला याची व्हॅल्यू मिळणार आहे 285.12/10 म्हणजे हा होईल 28.512. हा झाला माझा व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आहे म्हणजे युनिट असेल क्यूबिक मीटर. क्यूबिक मीटर. आता इथून पुढे त्यांनी विचारलं होतं की if it is to be covered by polythene in rainy season then how much minimum polythene sheet is needed. आता कव्हर करायचे आपल्याला म्हणजे हा काय असेल सरफेस एरिया किंवा कर्व्ड सरफेस एरिया. याच्यासाठी फॉर्म्युला काय असतो पाय r l. मला r ची व्हॅल्यू माहिती आहे, मला l ची व्हॅल्यू माहित नाही. मग l ची व्हॅल्यू कशी काढणार मी? तर l स्क्वेअर इज इक्वल्स टू h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. रिझन काय की कोन मध्ये स्लांट हाईट ही एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला हायपोटेन्यूज रिप्रेझेंट करता येते, ज्याची की अदर टू साइड्स काय असतील हाईट आणि बेसची रेडियस. सो आता h ची व्हॅल्यू मला माहिती आहे. h किती आहे 2.1 स्क्वेअर रूट ऑफ l काय असेल स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. मग काय करतो मी स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर किती आहे 2.1 स्क्वेअर प्लस रेडियस आहे 3.6 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू हा परत काय होईल 2.1 चा स्क्वेअर म्हणजे 4.41 प्लस 3.6 12.96 इज इक्वल्स टू. आता यांची जर मी सम घेतली तर ती सम मला मिळणार आहे 17.37. आता जर मी गिवन डाटा मध्ये पाहिलं तर मला स्क्वेअर रूट ऑफ 17.37 व्हॅल्यू सांगितली 4.17. सो हा काय असेल 4.17 मीटर. आता स्लांट हाईट माहित झाली मग मी सरफेस एरिया काढतो. सरफेस एरिया इज इक्वल्स टू पाय r l इज इक्वल्स टू पाय ची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लाइड बाय r ची व्हॅल्यू 3.6 मल्टिप्लाइड बाय स्लांट हाईट 4.17. जर मी यांचा कॅल्क्युलेशन केलं तर मला सरफेस एरिया मिळणार आहे 47.180. that is
47.18 सरफेस एरिया आहे, म्हणजे याची उंची असेल स्क्वेअर